हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण महा BCA BBA CET एक्झाम 2026 साठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघणार आहोत. त्याच्यानंतर तुमची एक्झाम कधी होऊ शकते त्याचा एक्सपेक्टेड डेट आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याला आपण वळूया आपल्या ऑफिशियल जे ब्राउचर आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असलं पाहिजे तुमचं ते आपण बघूया आधी. त्याच्यानंतर एक्झाम डेट कधी म्हणजे एक्झाम कधी होणार आहे तुमची ते पण आपण बघून घेऊया. ओके. तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की महा BCA BBA CET एक्झामसाठी आपण एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर भेटणार आहे. फुल सिलेबस मॉक टेस्ट त्यासोबत तुम्हाला नोट्स पण दिल्या जाणार आहे. MCQs क्वेश्चन बँक दिली जाईल तुम्हाला रिव्हिजनसाठी आणि हे सगळं जे कंटेंट आहे मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, याची फीस फक्त 2,000 रुपये ठेवलेली आहे आपण. नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्सला जॉईन करू शकतात, कारण की एक्झाम तुमची लवकरच होणार आहे. असं धरून चला की 4 महिने बाकी आहे फक्त. ओके. तर या 4 महिन्यात तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे. ज्यांना खरंच BCA BBA CET म्हणजे ते कोर्सेस ऍडमिशन घ्यायचं आहे त्यामध्ये, तर कोर्सला नक्कीच जॉईन करा. तर चला आपण वळूया ब्राउचर वरती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे ऑफिशियल ब्राउचर. यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेले आहे. तर महा BCA BBA BMS आणि BBM हे CET म्हणजे सिलेबस वगैरे सेम असतं आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया पण याचा सेम असतं. तर इंडियन सिटीजन होणं हे आवश्यक आहे एक. त्याच्यानंतर कॅन्डिडेट जे आहे ते 10वी प्लस 2 वर्ष म्हणजे 12वी पास असणं गरजेचं आहे आणि इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन क्वालिफाईड असेल तुम्ही, म्हणजे 2 वर्षाचा डिप्लोमा वगैरे केलेला असेल तरी तुम्ही जे आहे BCA BBA ला ऍडमिशन घेऊ शकतात. ओके. आणि CET अपियर होणं गरजेचं आहे त्यासाठी. तर हे त्याचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आपण बघून घेऊया की तुमचा एक्झाम कधी होणार आहे. तर हे काही कॅटेगरी वाईज जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी दिलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फीज 1000 असते याची. सॉरी, हे जम्मू काश्मीरचे जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी, आणि जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट असते त्यांच्यासाठी 1000 फीज असते, आणि जे कॅटेगरीचे बॅकवर्ड क्लासेसचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी 800 रुपये फीज असते. ओके. आणि कॅटेगरीमध्ये आपण बघितलं तर तुम्हाला मार्क किती असायला पाहिजे, तर 55% पाहिजे ओपन कॅटेगरी वाल्यांना. ओके. 55%. आणि जे कॅटेगरीमध्ये आहे त्यांना 50% असेल तर ते एलिजिबल आहे या एक्झामसाठी. ओके. तर अशा प्रकारे 12वी मध्ये म्हणजे तुम्हाला 12वी मध्ये 55% लागतात आणि कॅटेगरी वाले जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 50% लागतात. ओके. तर अशा प्रकारे BCA ला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात CET देऊन. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. एज लिमिट वगैरे काही नाही आहे त्याला. तुम्ही तिथे अप्लाय करू शकतात. हे फोटो स्पेसिफिकेशन वगैरे सगळं दिलेलं आहे इथे. ओके. त्याच्यानंतर एक्झाम कधी होऊ शकते तुमची ते पण आपण बघून घेऊया. तर इथे दिलेलं आहे बघा, द टेंटेटिव्ह एक्झाम डेट ऑफ महाराष्ट्र BCA CET 2026 लास्ट वीक ऑफ एप्रिल. म्हणजे एप्रिल मध्ये तुमची एक्झाम होणार आहे, लास्ट वीक मध्ये. जसं की 25-26 तारखेला तुमची एक्झाम होईल. अदर इम्पॉर्टंट डेट इन्क्लूड्स आन्सर की मिड मे, म्हणजे मे मध्ये तुमचा आन्सर की येऊन जाईल, आणि आन्सर की रिलीज मिड मे, आणि रिझल्ट जे आहे तुमचा जून मध्ये येऊन जाईल. जून मध्ये फर्स्ट वीक जून मध्ये तुमचा रिझल्ट आल्यानंतर त्यापुढे जे आहे कॅप राऊंड वगैरे स्टार्ट होतात. म्हणजे जूनच्या लास्ट किंवा मग ऑगस्ट मध्ये तुमचे कॅप राऊंड स्टार्ट होतात आणि ऍडमिशनची प्रक्रिया स्टार्ट होऊन जाते तिथून. ओके. तुम्हाला ऍडमिशन कसं, म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन होईल, त्याच्यानंतर किती पर्सेंटाईल वगैरे लागतात ते सगळं काही आम्ही गाईड करतो एक्झाम झाल्यानंतर, कॅप राऊंड स्टार्ट झाल्यानंतर. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे BCA CET ची काही इन्फॉर्मेशन होती. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट अपडेट मध्ये.